सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार, जय संविधान। संविधान विश्लेषणाच्या उपक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आणि आज आपण जवळपास 22 क्रमांकाच्या अनुच्छेदाला त्याच्या विश्लेषणाला सुरुवात करणार आहोत। आजपर्यंत आपण 21 अनुच्छेद विश्लेषण केलेले आहेत आणि आज 22व्या अनुच्छेदाचं विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत। मी मागे सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाच्या माध्यमातून जे सर्वसामान्य भारतीय नागरिकांना जे हक्क दिलेले आहेत, मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्या मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून संपूर्ण संविधानाचं आपण आविष्कारित आणि रक्षण करू शकतो। त्यासाठी IPC CRPCच्या माध्यमातून न्यायालयीन प्रक्रिया आणि पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय न्यायाधिकरणे या माध्यमातून आपण या संविधानाला आविष्कारित करू शकतो। म्हणून मूलभूत अधिकार जे आहेत संविधानातील अनुच्छेद 12 ते 35 ही 23 अनुच्छेद आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण समजून घेतली पाहिजेत। आपण पाहिलं अनुच्छेद 19 जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, अनुच्छेद 20, अनुच्छेद 21 हे संपूर्ण समजून घेतले। आज आपण सर्वात महत्त्वाचा या 22 क्रमांकाच्या अनुच्छेदाचं आपण विश्लेषण करणार आहोत। यासाठी आपल्याला या 22 क्रमांकाचा अनुच्छेद सांगतो की विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण। विवक्षित म्हणजे निवडक, नेमके, अचूक असा या शब्दाचा अर्थ। तर अशा निवडक आणि अचूक आणि नेमके अशा या विवक्षित प्रकरणामध्ये जर आपल्याला अटक झाली तर त्या अटक झालेल्या व्यक्तीला संरक्षण देण्याची तरतूद सुद्धा या संविधानाच्या या 22 अनुच्छेदाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे। ती कशी की एखाद्या व्यक्तीला पोलीस प्रशासन जर अटक करत असेल किंवा अटक केल्याच्या नंतर ताबडतोब कुठलाही गुन्हा असो, गुन्हा कुठलाही असो, कुठल्याही प्रकारचा जरी गुन्हा घडलेला असेल, मग ते सिव्हिल प्रोसिजरनुसार असेल किंवा मग क्रिमिनल प्रोसिजरनुसार असेल, कुठल्याही प्रकरणामध्ये कुठल्याही माध्यमातून एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तिसमूहाला जर अटक झाली असेल तर अटक झाल्याबरोबर त्या संबंधित व्यक्तीला किंवा व्यक्तिसमूहाला अटक होण्याची किंवा अटक झाल्याची कारणे ताबडतोब तिला सांगावी लागतील। ताबडतोब पहिले कारण सांगायचं आहे। अटक झाल्याच्या नंतर या गुन्ह्यासाठी यांनी गुन्हा तुमच्या विरोधात नोंदवलेला आहे अशासाठी त्या व्यक्तीला किंवा व्यक्तिसमूहाला ते कारण शक्य तेवढ्या लवकर सांगावं लागेल, कळवावं लागेल। त्याचबरोबर अटक झालेल्या व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे की त्याला जर कुठल्या वकिलापासून आपला बचाव करायचा असेल तर ते वकील शोधण्यासाठी सुद्धा त्याला ती संधी द्यावी लागेल आणि वकील शोधून त्याचा बचाव करण्यासाठी जे जे कायद्याच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये करता येईल ते संपूर्ण स्वातंत्र्य त्या अटक झालेल्या व्यक्तीला या ठिकाणी द्यावं लागेल। असं नाही की अटक केली आणि कोठडीत टाकलं आणि सोडून दिलं, असं नाही। परंतु याही अनुच्छेदाचं उल्लंघन झालेलं आपण पाहिलं। परभणीचं प्रकरण, सोमनाथ सूर्यवंशी अटक केली, पोलीस कोठडीमध्ये त्याचा मृत्यू होतो, पोलिसांकरवी मृत्यू होतो। म्हणजे या अनुच्छेदाच्या 22 क्रमांकाच्या अनुच्छेदाचं उल्लंघन स्पष्टपणे या आजच्या 2025च्या 24च्या काळामध्ये घडत आहे। हे एक उदाहरण आहे ताजं, असे कितीतरी जे आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीत की जे या अनुच्छेद 22च्या या भागाचं उल्लंघन करत नाहीत, करतात, हे उल्लंघन करतायत। असे अनेक उदाहरण आहेत जे आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत। तर अशा पद्धतीनं संरक्षण दिलेलं असताना सुद्धा केवळ आणि केवळ येथील न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासन या सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीवर आधारलेल्या सत्ताधारी राजकीय पक्षांच्या किंवा विरोधी राजकीय पक्षांच्या माध्यमातून आपल्यावरती अन्याय करतं हेच या ठिकाणी सिद्ध होतं। ज्या व्यक्तीला अटक केली आहे त्या व्यक्तीला ज्या क्षणाला अटक झाली त्या क्षणापासून 24 तास संपण्याच्या अगोदर एखाद्या व्यक्तीला असो किंवा व्यक्तिसमूहाला असो अशा लोकांना जेव्हा त्यांनी केलेल्या कुठल्याही गुन्ह्यासंदर्भात
अटक झालेली असेल तर अटक झाल्याच्या नंतर ज्या क्षणाला 24 तास संपतात, अटक झाली त्या क्षणापासून त्या 24 तासाच्या आत जवळचे जे कोणी न्यायदंडाधिकारी असतील, JMFC ज्युनियर मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजे कनिष्ठ स्तर या ठिकाणी न्यायालय यांच्या समोर 24 तासाच्या आत त्यांना या ठिकाणी हजर करावं लागतं आणि त्यांनी सांगितल्याशिवाय, त्या जवळच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितल्याशिवाय त्याला हवालातमध्ये पाठवता येत नाही. हे या विवक्षित प्रकरणामध्ये अटक झालेल्या व्यक्तीला हे एक प्रकारचं संरक्षण आहे, कायद्याचं संरक्षण आहे, संविधानातलं संरक्षण आहे, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. हे जे 1 आणि 2 भागामध्ये सांगितलेले जे मी 2 उदाहरणं सांगितली, 2 मुद्दे समजून सांगितले की एखाद्या व्यक्तीला अटक जर झाली असेल तर तिला अटकेचं कारण ताबडतोब समजवलं पाहिजे, कळवलं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्या पसंतीचा वकील लावून त्याच्यापासून त्याला बचावाचं संरक्षण करता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्याला 24 तासाच्या आत न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केलं पाहिजे. ही जी संरक्षणाची बाब आहे, ही संरक्षणाची बाब पुढील जे काही 3 आणि 4च्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे, अशांना ते संरक्षण मिळत नाही. म्हणजे कोणतं पहा, एखादा शत्रू देशाचा म्हणजे आपल्या देशाचा नागरिक नाही परंतु पाकिस्तानचा नागरिक आहे, तर पाकिस्तानच्या नागरिकाला जर अटक केलेली असेल त्याच्या गुन्ह्यासंदर्भात, त्यांनी केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात त्याला जर अटक केली असेल तर त्याला वकील शोधून त्याला बचाव करण्याचा अधिकार त्याला मिळणार नाही. त्याचप्रमाणे त्याला 24 तासाच्या आतच उपस्थित केलं पाहिजे, हजर केलं पाहिजे कोर्टावर समोर, हेही त्याला संरक्षण मिळणार नाही. त्याला कारणं कळवलीच पाहिजे की तू कशाबद्दल तुला अटक केली हे कारणं सांगायलाच पाहिजे, असंही त्याला संरक्षण मिळणार नाही. कुणाला जो शत्रू देशाचा असेल, उदाहरण आपला शत्रू देश म्हणजे पाकिस्तान, तर पाकिस्तानच्या नागरिकाला जर पकडल्या गेलं त्याला गुन्ह्यासंदर्भात तर त्याला ह्या प्रकारचं संरक्षण न्यायालयामार्फत मिळणार नाही. आणि दुसरं कुणाला मिळणार नाही की जे प्रतिबंधक स्थानबद्धतेमध्ये जे अटक झालेले आहेत त्यांना सुद्धा ही सुविधा मिळणार नाही. आता प्रतिबंधक स्थानबद्धता म्हणजे काय की समजा एखाद्या प्रकरणामध्ये अशी शक्यता निर्माण होऊ शकते की या व्यक्तीकडून किंवा या व्यक्ती समूहाकडून या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, अशी जेव्हा शक्यता एखाद्या व्यक्तीच्या आणि व्यक्ती समूहाच्या संदर्भात निर्माण होते तर त्या व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला स्थानबद्धता करावी लागते. याचं उदाहरण आपण पाहूया. 370 कलम 2019 मध्ये हटविण्याचा प्रयत्न झाला, हटविण्यात आलं, तर त्या अगोदर केंद्र सरकारने अर्थात गृह मंत्रालयाने त्यावेळेस या 370 कलम हटविण्याच्या अगोदर जम्मू काश्मीरमधले महबूबा मुफ्ती असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फारुख अब्दुल्ला असतील, उमर अब्दुल्ला असतील, या सगळ्या स्थानिक काश्मीरच्या नेत्यांना त्यांनी पहिले स्थानबद्ध केलेलं होतं. म्हणजे 370 कलम हटविण्याच्या नंतर जर समजा या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या भडक भावना निर्माण करून त्या काश्मीरमध्ये एक कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडणारी शक्यता असेल तर ती शक्यता होऊ शकेल, ती शक्यता निर्माण होईल, यासाठी या तेथील स्थानिक लोकांना पहिले नजरकैदेत ठेवलं आणि नजरकैदेत ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या 370 कलमांचं अंमलबजावणी करण्यात आली, हटवण्याची. ही झाली स्थानबद्धता. तर अशाही लोकांना या 1 आणि 2 भाग जे दाखवलेले आहेत ती सुविधा मिळणारी नाही. आता सांगायचं दुसरं असं की ही जी स्थानबद्धता असते, नजरकैदेमध्ये ठेवणे एखाद्या मंत्र्याला, किंवा या काश्मीरचंच आपण उदाहरण घेऊ पुन्हा एकदा की काश्मीरमधल्या हे जे काही 4-5 नेत्यांना स्थानबद्ध ठेवण्यात आलं होतं 370 कलम हटवण्याच्या पूर्वी, तर हे स्थानबद्धता यांना ठेवत असताना यामध्ये उच्च न्यायालयाचे, संबंधित राज्याचे उच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती असतात कार्यरत, त्या न्यायमूर्तीला अध्यक्ष करतात आणि इतर न्यायालयाचे 2 न्यायाधीश त्या ठिकाणी सदस्य म्हणून असतात. मग अशा उच्च न्यायालयाच्या या लवादामार्फत, या कमिटीमार्फत, या समितीमार्फत, यांच्या प्राधिकाऱ्यामार्फत काय होतं की या
स्थानबद्धता करण्यासाठी, नजरकैदेत ठेवण्यासाठी त्यांचा कालावधी ठरवला जातो. तो कालावधी असतो जास्तीत जास्त 2 महिन्याचा कालावधी असतो. म्हणजे स्थानबद्धता नजरकैदेमध्ये ठेवण्यासाठी कायद्याची बाजू कशी आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली इतर 2 न्यायमूर्ती त्या ठिकाणी कमिटी स्थापन करतात आणि त्यांनी ठरविलेल्या प्राधिकाऱ्यानुसार, म्हणजे एखादी समिती त्यांनी सुद्धा निर्माण केली, एखादा प्राधिकारी नेमला तर त्या अधिकाऱ्याच्या मार्फत जास्तीत जास्त स्थानबद्धतेमध्ये नजरकैदेमध्ये जास्तीत जास्त 2च महिने ठेवता येतात. त्याच्यापेक्षा जास्त ठेवता येत नाही. जर त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं असेल तर पुन्हा त्याच कमिटीच्या मार्फत पुन्हा त्याला मुदतवाढ मिळाली जाते. ती सुद्धा 2 महिन्याची असते. असं करत करत 6 महिने सुद्धा ठेवू शकतो, 8 महिने सुद्धा, 6 महिन्यापर्यंत ठेवू शकतो. याच्यापेक्षा जास्त ठेवू शकत नाही. आणि याच्यापेक्षा जास्त ठेवायची असेल तर पुन्हा एकदा या सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गाईडलाईन घेऊन त्या ठिकाणी करावं लागतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की या पद्धतीनं असं की गृह मंत्रालयानं जरी समजा 370 कलम हटवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या अगोदर त्यांनी स्थानबद्धतेची जी व्यवस्था केली, ती स्थानबद्धतेची व्यवस्था डायरेक्ट गृह मंत्रालय करू शकत नाही. त्यासाठी त्याला तत्कालीन त्या ठिकाणच्या, त्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या त्या न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली बनलेल्या समितीच्या मार्फत त्याची त्या ठिकाणी 2 महिन्याची परवानगी घ्यावी लागते आणि त्यानंतरच त्या स्थानबद्धतेची कारवाई करावी लागते. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की संविधानामधून सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. जर त्या संविधानाच्या अनुच्छेदाचं केंद्र सरकार आणि इतरांनी सगळ्यांनी अंमलबजावणी करून जर त्या ठिकाणी प्रयत्न केले तर. अन्यथा मनमानी करत असतील तर संविधानही बाजूला फेकले जाईल. ज्या पद्धतीने मी सांगितलं की जसं करायची, पोलीस कोठडीत टाकायचं, कोर्टाचं काही घेणं देणं नाही आणि कोठडीमध्येच मृत्यू व्हायचा, जे परभणीचं प्रकरण झालं, असंही होतंय, असंही व्हायला लागलंय. संविधान संपवण्याचा हा एक कट आहे या RSSच्या माध्यमातून, या मनुवाद्याच्या माध्यमातून. त्यानंतर उच्च न्यायालय कशाला म्हणायचं, समुचित उच्च न्यायालय कशाला म्हणायचं. समुचित उच्च न्यायालय म्हणजे काय? समुचित उच्च न्यायालय म्हणजे उच्च न्यायालयाचा जो काही आदेश आहे, म्हणजे प्रत्येक राज्यांना उच्च न्यायालय आहेत. पंजाब आणि हरियाणा यांच्यासाठी एकच उच्च न्यायालय आहे, महाराष्ट्रासाठी एक आहे. काही केंद्रशासित प्रदेश आहेत. आता दिल्लीला उच्च न्यायालय आहे. दिल्ली ही एक केंद्रशासित प्रदेश आहे. जिथं केंद्रशासित प्रदेश असतात आणि त्या केंद्रशासित प्रदेशासाठी जर उच्च न्यायालय स्वतंत्र नसेल तर शेजारच्या राज्याच्या उच्च न्यायालयावर त्याचा अधिक भार दिला जातो. म्हणजेच त्या केंद्रशासित प्रदेशासाठी शेजारच्या राज्याच्या उच्च न्यायालयाला त्यांना कनेक्ट केलं जातं. म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही केंद्रशासित प्रदेशाचा जो प्रशासक असतो, मुख्य, कुठल्याही केंद्रशासित प्रदेशाचा मुख्य प्रशासक कोण असतो? तो असतो उपराज्यपाल, जो या केंद्र सरकारच्या माध्यमातून, गृह मंत्रालयाच्या माध्यमातून, राष्ट्रपतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला नियुक्ती केली जाते. तर तो उपराज्यपाल या स्थानबद्धतेची जर त्यांनी आदेश दिलेला असेल तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित उच्च न्यायालयाच्या त्या लवादामार्फत या केंद्र सरकार म्हणजेच गृह मंत्रालय केंद्रीय त्या ठिकाणी स्थानबद्धतेची कारवाई करते. म्हणजे समुच्च उच्च न्यायालय याचा अर्थ आहे की संबंधित केंद्रशासित प्रदेशासाठी जर उच्च न्यायालय नसेल तर शेजारच्या राज्याच्या उच्च न्यायालयाला जर ते संलग्नित असेल तर ते उच्च न्यायालय त्या ठिकाणी त्याची व्याख्या तयार केली जाते. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या नंतर लागलीच जे कोणते न्यायालय असतील ते म्हणजे राज्यातली सर्व उच्च न्यायालय असतात. तर स्थानबद्धतेच्या माध्यमातून संबंधित राज्याचे ते उच्च न्यायालय असते आणि त्याच उच्च न्यायालयाच्या माध्यमातून हे लवाद गठीत करून त्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या निर्णयानुसार जास्तीत जास्त 2 महिन्याचा अवधी त्या ठिकाणी स्थानबद्धता ठेवता येते. आता जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तिसमूहाला स्थानबद्ध करायचं असेल, त्याच्या बंगल्यामध्ये किंवा ते जिथं राहतात तिथंच जर स्थानबद्ध करायचं असेल, नजरकैदेत ठेवायचं असेल, तर मग हे करत असताना त्या व्यक्तीला सांगावं लागतं, ज्या व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तिसमूहाला त्या ठिकाणी स्थानबद्ध करायचं आहे तर त्या अगोदर त्यांना सांगावं लागतं की तुम्हाला या कारणासाठी स्थानबद्ध करण्यात येत आहे. अशा पद्धतीने सांगितल्याच्या नंतरच त्यांना स्थानबद्ध करता येते. त्यांना हेही सांगावं लागतं की त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं ज्या कारणासाठी तुम्हाला स्थानबद्ध केलेलं आहे त्या कारणाचा
अनुचित प्रकार घडू नये, त्या कारणाचा अनुचित परिणाम घडू नये यासाठी तुम्हाला स्थानबद्ध करत आहोत आणि त्यासाठी तुम्ही स्थानबद्ध आहात, त्यामुळं या पद्धतीनं तुम्हाला स्थानबद्ध करण्यात येत आहे. अशा पद्धतीची तरतूद त्या ठिकाणी त्या स्थानबद्ध करणाऱ्या व्यक्तीला आणि व्यक्तिसमूहासाठी या संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. आणि जास्तीत जास्त स्थानबद्ध करण्याचा संविधानिकरित्या केवळ 2 महिन्याचा अवधी असतो, त्याच्यापेक्षा जास्त नसतो. अशा प्रकारे आपण अनुच्छेद 22च्या माध्यमातून अशा संबंधी त्या ठिकाणी आपण विश्लेषण केलेलं आहे. पुन्हा एकदा एक सारांश रूपाने आपण या 22व्या अनुच्छेदाचं जर विश्लेषण करायचं असेल तर असं करता येईल की तिला किंवा व्यक्तिसमूहाला अटक करण्याच्या पूर्वी त्या व्यक्तीला किंवा व्यक्तिसमूहाला अटक करण्याची कारणं त्यांना ताबडतोब सांगावी लागतील. त्याचप्रमाणे त्यांना कोर्टाच्या मार्फत बचाव करण्यासाठी वकिलाचा कुठल्याही बचाव घेण्यासाठी आधार घेण्यासाठी त्याला संरक्षण पूर्ण दिलं जातं. तिसरं, त्या ठिकाणी 24 तासाच्या आत अटक झाल्याच्या नंतर न्यायदंडाधिकाऱ्यासमोर त्यांना उभं करावं लागतं आणि त्यांच्या परवानगीशिवाय, त्यांच्या मंजुरीशिवाय कुठल्याही हवालामध्ये त्यांना बंद करता येणार नाही. मग ते पोलीस कोठडी PCR असो किंवा न्यायालयीन कोठडी असो, कुठेही बंदिस्त करण्याच्या अगोदर त्या कोर्टाची संबंधित परवानगी लागते. हे झालं यासाठी. आणि शत्रू देशातल्या लोकांसाठी या सुविधा नाहीत. शत्रू देशातल्या गुन्हेगारासाठी ही सुविधा नाही. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केलं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही व्यवस्था नाही आहे. त्यानंतर जेव्हा स्थानबद्धतेची प्रतिबंधता जर करायची असेल तर त्या ठिकाणी ज्या शेवटच्या काळामध्ये सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी त्या व्यक्तीला किंवा व्यक्तिसमूहाला अगोदर कारणे दाखवावी लागतील. या कारणासाठी तुम्हाला स्थानबद्ध करण्यात येत आहे आणि त्या पद्धतीने ते राहावं लागतील. आणि ते करण्यासाठी संबंधित ज्या राज्यामध्ये ही स्थानबद्धता राबवायची त्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आणि इतर न्यायमूर्ती यांच्या माध्यमातून कमिटी निर्माण होईल. त्या कमिटीनं जास्तीत जास्त 2 महिने, 10 दिवस किंवा 15 दिवस किंवा 1 महिना किंवा 1.5 महिना किंवा जास्तीत जास्त 2 महिने एवढ्याच कालावधीमध्ये स्थानबद्ध ठेवता येतं. 2 महिन्यापेक्षा जास्त ठेवायची असेल तर तशी गृहमंत्रालयाला विनंती करावी लागते आणि त्यानुसार संबंधित कमिटी जी आहे ती पुन्हा त्या स्थानबद्धतेची मुदत वाढवते आणि पुन्हा 2 महिन्याचा जास्तीत जास्त करता येतो. अशा पद्धतीने स्थानबद्धतेची नजरकैदीची त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून सुविधा आहे. थोडक्यात सांगायचं असं की या देशामध्ये कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, मग ती व्यक्तिगत असो का सार्वजनिक असो का सामूहिक असो, त्यासाठी संबंधित कुठल्याही राज्यामध्ये कायदा आणि शांतता सुव्यवस्था कायमस्वरूपी नांदावी. कुठल्याही प्रकारचे गुन्हे घडू नयेत. त्या कायद्याचा धाक या जनतेमध्ये निर्माण व्हावा. त्या कायद्याच्या धाकानुसार किंवा कायद्यानुसार जी शिक्षा आहे त्या शिक्षेचा धाक जेव्हा निर्माण होईल तेव्हा आमच्या देशामधली गुन्हेगारी कमी होईल. अशा प्रकारच्या या गुन्हेगारीच्या माध्यमातून अनुच्छेद 22चं आपण या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. आता यानंतर आपण पाहूया की अनुच्छेद क्रमांक 23च्या मध्ये काय सांगितलेलं आहे की मांसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई. या प्राणीमात्रामध्ये हे फार महत्त्वाचं अनुच्छेद आहे की मांसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे. अपव्यापार म्हणजे मांसाचा व्यापार गुलामाप्रमाणे करणे याला मनाई घालते हे 23 क्रमांकाचा अनुच्छेद. प्रमाणे वेठबिगारी म्हणजे जबरदस्ती, जसं अमेरिकेमध्ये काळ्यांना शेतावरती राबावं लागतं, बैलाच्या जागी झुंपावं लागतं, ही वेठबिगारी झाली. अशी वेठबिगारी सुद्धा करण्यासाठी या देशामध्ये मनाई आहे या 23 क्रमांकाच्या अनुच्छेदानुसार. माणसाचा अपव्यापार म्हणजे काय? जेव्हा मोहम्मद गझनीनं आपल्या देशावरती आक्रमण केलं होतं आणि त्याने सोमनाथाचं जे ठाणेश्वरमधलं जे मंदिर आहे ते सोन्याचं मंदिर, जिथं असं म्हणतात की श्रीकृष्णाने देह ठेवलेला आहे, तर त्या सोमनाथाच्या मंदिराला जेव्हा लुटून नेलं मोहम्मद गझनीने, त्यावेळेस याच मोहम्मद गझनीने जाताना इथून अनेक गुलामांना आपल्या देशामध्ये नेऊन 2-2, 3-3 दिरहमला विकल्या गेलेला आहे. म्हणजे तो झाला अपव्यापार. अशा अपव्यापारात सुद्धा या देशामध्ये या संविधानाने बंदी घातलेली आहे. म्हणजे माणसाचा व्यापार का नाही को अपव्यापार बंदी का? त्याचं कारण असं की या देशामध्येच नाही संपूर्ण जगामध्ये जेवढे काही झुऑलॉजीच्या माध्यमातून जेवढे प्राणीशास्त्रातून सजीव निर्माण झालेले आहेत त्या संपूर्ण प्राणीशास्त्रामधला सर्वात
सजीव जर महत्त्वाचा असेल तर तो आहे माणूस. जो माणूस या ठिकाणून त्या ठिकाणी जाऊ शकतो, विचार करू शकतो, सदसद विवेकबुद्धीच्या माध्यमातून आपले विचार मांडू शकतो, इतरांच्या दुःखाचा निपटारा करण्यासाठी त्या ठिकाणी जाणीवा निर्माण होतात, अशा प्रकारच्या माणसाला पूर्णपणे जर स्वातंत्र्य दिलं आणि त्याला त्या पद्धतीनं जगण्याचे अधिकार दिले तर तो इतरांचाही विकास करू शकतो, इतरांनाही जगण्याची संधी देऊ शकतो. ही मानसिकता लक्षात घेऊन या ठिकाणी माणसाचा अपव्यापार करण्यास बंदी घातलेली आहे की जेणेकरून हा माणूस संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. तर ह्या माणसाचा अपव्यापार करण्यासाठी बंदी आहे. पण तरी याही अनुच्छेदाचं उल्लंघन आपण पाहतो की राजस्थानमधल्या, मध्य प्रदेशमधल्या, बिहारमधल्या मुली लाख लाख रुपयाला विकल्या जातात, 2-2 लाख रुपयाला विकल्या जातात. आणि मी तर सांगतो, आज जी आमच्या देशामध्ये हुंडा पद्धती जी आहे, मुलीच्या लग्नामध्ये हुंडा देण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा एक प्रकारे अपव्यापार आहे. अपव्यापार आहे तो माणसाचा. एवढे पैसे द्या तेव्हा आम्ही लग्न करू, हे काय आहे? त्या ठिकाणची एक प्रकारे माणसाचा व्यापार आहे, त्या मुलीचा, त्या स्त्रीचा, त्या ठिकाणी अपमान आहे. हे आम्ही का सहन करायचं? त्याच्या हुंड्यासोबत, त्या पैशासोबत कपाट द्या, पलंग द्या, वस्तू द्या, हे सुद्धा या ठिकाणी जबरदस्तीनं त्या मुलीच्या वडिलाच्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये जर त्यांनी खुशीनं जर काय दिलं, वस्तू दिल्या तर ते आपण मान्य करू शकतो. परंतु जबरदस्तीनं पैसा द्या, जबरदस्तीनं गाडी द्या, जबरदस्तीनं 4 व्हीलर द्या, हे जे मागणं आहे, पैसे द्या, हे जे मागणं आहे, हे मात्र एक प्रकारे माझ्या मते या माणसांचा अपव्यापार आहे. हे मात्र या ठिकाणी होता कामा नये. अशा अनेक कारण आहेत. त्यानंतर वेठबिगारी यांना मनाई. वेठबिगारी म्हणजे जबरदस्ती. बघा, आमच्या देशातला आणि विशेषतः आमच्या राज्यातला जो कोरडवाहू शेतकरी आहे, त्याच्याकडं अल्पभूधारक आहे, असा शेतकरी पिकत नाही, नैसर्गिक आपत्तीमुळं, दुष्काळामुळं ते पिकत नाही, म्हणून तो सावकाराकडून भरमसाठ व्याजाने पैसे घेतो, आपल्या गरजा भागवतो, आपल्या शेतीला पिकवण्यासाठी प्रयत्न करतो, म्हणजे जगण्यासाठी प्रयत्न करतो. हे करत असताना जर अपयश आलं तर तो सावकार या शेतकऱ्याला कर्ज वसुलीच्या माध्यमातून जे काही त्याला कोंडून ठेवणं असेल, त्याचा मानसिक छळ करणं असेल, त्याचा शारीरिक छळ करणं असेल, त्याला टॉर्चर करणं असेल, त्याच्या कुटुंबाच्या इतर सदस्यावर अन्याय करणं असेल, ही सुद्धा वेठबिगारी आहे. वेठबिगारी आहे. एक सानंदा प्रकरण तुम्हाला माहिती नाही? मला वाटतं विदर्भामध्ये एक सानंदा नावाचे शेतकरी होते. त्यांनी एका शेतकऱ्याची जमीन हडपली. हडपल्याच्या नंतर त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. हडपल्याच्या नंतर ज्याने ती हडपली तो आमदाराचा बाप होता आणि त्या आमदाराच्या बापाने पोराला सांगून ते शेती हडप करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. विलासराव देशमुखांनी त्या तत्कालीन पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं की यांच्या विरोधामध्ये तुम्ही गुन्हा दाखल करायचा नाही, म्हणजे त्या आमदाराच्या विरोधात असं सांगितल्यामुळे त्या रजिस्टरवरती लिहून टाकले गेलं की माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या फोनच्या माध्यमातून असा आदेश आला की या व्यक्तीच्या विरोधामध्ये कुठल्या प्रकारचा गुन्हा नोंदवायचा नाही, असं लिहून ठेवलं. त्या लिहून ठेवल्याच्या प्रकरणावरून कोर्टाने असे आदेश दिले पुढे चालून की त्या शेतकऱ्याला पुढे चालून न्याय मिळाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की वेठबिगारी ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. सावकार छळ करतो ती वेठबिगारीमध्ये येतं. एखादा व्यक्ती सालाला राहिलेला आहे, सालगडी शेतकऱ्याच्या किंवा दुकानामध्ये कुठेही असो, तर ते शेतकरी त्या ठिकाणी सालाना राहतो. तो मजूर त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये, जमीनदाराच्या शेतामध्ये जेव्हा तो सालगडी सालाना राहतो आणि साल संपल्यावर सुद्धा जर त्यातला पैसे मिळत नसतील किंवा तो जर आजारी पडला तर त्याला सुट्टी मिळत नसेल तर ही सुद्धा वेठबिगारी आहे. मला एक सांगा, या संविधानामधले कोहिनूर हिरे मी समजावून सांगत आहे, आपल्याला व्यक्त करत आहे. मी काय सांगत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून कुणाचं भलं केलं नाही. एक व्यक्ती दाखवा, एक व्यक्ती समूह दाखवा, कुणीतरी एक जण दाखवा की त्या व्यक्तीचं किंवा त्या व्यक्ती समूहाचं कल्याण केलेलं नाहीये. सर्वांचं कल्याण केलेलं आहे. छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टीवरून सुद्धा त्यांनी
यामध्ये संदिग्धता निर्माण करू दिली नाही, होऊ दिली नाही. म्हणून 395 अनुच्छेद निर्माण करावे लागले. अशा प्रकारे या ठिकाणी 23 क्रमांकाच्या अनुच्छेदामधून वेठबिगारीही करता येत नाही. त्याचप्रमाणे माणसांचा अपव्यापार सुद्धा करता येत नाही. किडन्या विकण्याचं राकेट या देशामध्ये निर्माण झालेलं आहे, राज्यात निर्माण झालेलं आहे. मी माझ्या अनुभवातून सांगतो. मी 2005ला बघा 2005ला एक खळबळ माजवली होती, जेव्हा या देशामध्ये या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या असंख्य प्रमाणामध्ये होत होत्या. ते माझ्या हृदयाला कुठेतरी भिडलेलं होतं. म्हणून मी सगळ्या वर्तमानपत्रांना पत्र पाठवली. सामना, पुण्यनगरी, लोकमत, सकाळ, त्या 2005च्या काळामध्ये जेवढे काही वर्तमानपत्र होते मराठी, हिंदी आणि इंग्रजी, त्या सगळ्यांना पत्र पाठवली की अनंत भवरेंचं दारिद्र्यामुळं, व्यवस्थेने निर्माण केलेल्या परिस्थितीमुळं गरिबी आलेली आहे, हतबलता आलेली आहे, त्याला जगण्यासाठी त्याची किडनी त्याला विकायची आहे. असं पत्र लिहिलं, सगळ्यांना व्हायरल केलं. फक्त सामना वर्तमानपत्रांनी छापली. आज जे खासदार आहेत संजय राऊत साहेब शिवसेनेचे आणि सामनाचे संपादक, त्यांनी याच्यावरती स्टोरी तयार केली आणि सच्चाई नावाचं त्यावेळेस सामनामध्ये सदर चालायचं. त्या सच्चाईमध्ये माझ्या गरिबांनी किडनी विकण्याचे दुकान काढावे या सदराखाली ते पूर्ण मथळा माझा स्टोरीचा छापला, प्रकाशित केला. आणि त्यामधून एकच सांगायचं होतं त्या संपूर्ण प्रकरणामधून की आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनो, स्वतःची किडनी विका, परंतु कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका, जगण्यासाठी प्रयत्न करा. आणि एवढंच नव्हे, तुमच्यावर ज्यांनी ही वेळ आणली त्या राजकीय नेत्यांच्या, त्या राजकारण्यांच्या गचांडीला पकडून त्यांना मारलं तरी चालेल, अशा पद्धतीनं मी तेव्हा आवाहन केलं होतं. तीच वेळ आज या नेपाळमध्ये आलेली आहे. तीच वेळ आज आमच्या देशामध्ये येऊन ठेपलेली आहे. आम्हाला त्या काँग्रेसशी घेणं देणं नाही, आम्हाला त्या भाजपाशी घेणं देणं नाही, आम्हाला त्या अजित पवार गटाच्या शिंदे सेनेशी घेणं देणं नाही, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीशी घेणं देणं नाही, शिंदेच्या गटाशी घेणं देणं नाही, आम्हाला कुठल्याही शिवसेनेशी घेणं देणं नाही. आम्हाला घेणं देणं आहे फक्त संविधानाशी घेणं देणं आहे. आणि या संविधानाच्या माध्यमातून आम्ही जागृत होऊन प्रसंगी भारताचा नेपाळ करायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही. कारण आम्ही जगता जगता मरतोय आणि मरता मरता जगतोय. म्हणून आमचा जगाचा पोशिंदा आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला आहे, उंबरठा ओलांडत आहे, हे आम्ही पाहू शकणार नाही. तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून हे आम्हाला अधिकार दिले आहेत. त्या अधिकाराची आम्ही अंमलबजावणी केल्याशिवाय राहणार नाही. एवढं 24 क्रमांकाच्या अनुच्छेदाचं विश्लेषण करतो आणि थांबणार आहे. आपण पाहिलेलं आहे 22 क्रमांकाचा अनुच्छेदाचं विश्लेषण. 23च्या माध्यमातून त्याचा अपव्यापार आणि वेठबिगारी करणं हे चुकीचे करू शकत नाही. त्यानंतर 24 क्रमांकाचा अनुच्छेद सांगतोय की कारखाने इत्यादी मध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. बघा, कारखाने घ्या, कंपन्या घ्या, छोटे छोटे उद्योगधंदे घ्या, म्हणजे हॉटेल असेल, किराणा दुकान असेल, म्हणजे लहानातल्या लहान उद्योगापासून मोठ्यात मोठ्या उद्योगापर्यंत कारखाने, कंपनी या सगळ्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही 14 वर्ष खालील बालकाला कामावर ठेवता येणार नाही. हा स्पष्ट आदेश आणि अनुच्छेद 24 क्रमांकाचा आहे. या ठिकाणी बाबासाहेबांनी टाकलेला आहे. म्हणजे 14 वर्षाखालील कोणताही बालक, युवक, युवती, बालक, बालिका त्या ठिकाणी कुणीही कामावर जाता कामा नये, कुठेही काम करू नये. सार्वजनिक ठिकाणी, ना कंपनीत, ना कारखान्यात, ना छोट्या उद्योगधंद्यामध्ये, ना कुठल्याही हॉटेलमध्ये, ना कुठल्याही किराणा दुकानमध्ये, ना कुठल्याही मॉलमध्ये, कुठेही सार्वजनिक ठिकाणी 14 वर्षाच्या खालच्या बालक बालिकेला कामावर लावता येत नाही. हा स्पष्ट आदेश दिलेला आहे. परंतु 21 क्रमांकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी काय साध्य केलेलं आहे? 21 क च्या माध्यमातून की 14 वर्षा वयोगटाच्या बालकांना, बालिकेंना शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलेलं आहे. बघा,
या दोनही अनुच्छेदामधून बाबासाहेबांनी 14 वर्षापर्यंतच्या बालकांना बालिकेंना संपूर्ण संधी जबरदस्तीनं दिलेली आहे की तुम्ही केवळ आणि केवळ शिक्षण शिकायचंय, विज्ञानवादी व्हायचंय, विवेकवादी व्हायचंय, मानवतावादी व्हायचंय, त्याच संस्कारानुसार तुम्ही जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जगायचंय. हाच एक प्रकारे संदेश या 21 क च्या माध्यमातून आणि या 24 अनुच्छेदाच्या माध्यमातून दिलेला आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज 22, 23 आणि 24 या अनुच्छेदाचं विश्लेषण केलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो शेवटचा 1 मिनिटामध्ये की या संविधानाची जागृती कशासाठी. 75 वर्षापासून किंवा 70 वर्षापूर्वी या लिहिलेल्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलेल्या केवळ आमचा आंबेडकरी समाज सुद्धा एवढंच म्हणतो की कायदा माझ्या बापाचा, कलम का बादशाह. रिक्षावर लिहितो आम्ही, गाड्यावर लिहितो कलम का बादशाह म्हणून, आणि हेही म्हणतो आमच्या बापाने संविधान लिहिलेलं आहे. प्रत्येक जण दुसरेही म्हणतात की संविधान लिहिलं. अरे पण त्या संविधानामध्ये जे काही कोहिनूर हिरे आहेत 395 ते कधीतरी समजून घेतले का, वाचले का, ऐकले का? नाही ऐकले. त्याचं कारण असं की यामधली जी काही मराठी जरी असली तरी यामधली जी काही क्लिष्ट भाषा आहे ती क्लिष्ट भाषा आमच्या हृदयापर्यंत आजपर्यंत पोहोचू दिल्या गेली नाही. मला सुद्धा स्वतः ही क्लिष्ट भाषा समजून घेऊन तुम्हाला सांगण्यासाठी मला सुद्धा 1991 पासून मी प्रयत्न केलेले आहेत. 1991 ते जवळपास 30 वर्षामध्ये या संविधानाचा माझ्या आकलन क्षमतेप्रमाणे मी अभ्यास केला. म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो हा त्यातला गांभीर्यानं घेण्याचा विषय आहे. म्हणून आपण प्रत्येकाने या संविधानाला समजून घेतलं तरच आम्ही या व्यवस्थेला जाब विचारू शकू आणि भारताचा नेपाळ होऊ देणार नाही याची काळजी घेऊ शकू. या संविधान विश्लेषणाचा उपक्रम आता ठेवलेला आहे. या माध्यमातून आपण संविधान समजून घ्यावं आणि विशेष दर रविवारी जे काही जगातील तत्ववेत्ते आहेत त्या तत्ववेत्यांचं तत्वज्ञान सुद्धा मी आपल्यासमोर सादर करत असतो. त्याचं विश्लेषणच नाही तर आजच्या काळाला कसं लागू पडते याचं उदाहरणासहित स्पष्टीकरण देत असतो. तेव्हा आपण बाकी इतर दिवशी काय असेल तर ऐका किंवा न ऐका, परंतु संविधान विश्लेषणाचा उपक्रम आणि तत्ववेत्यांच्या तत्वज्ञानाच्या विश्लेषणाचा उपक्रम मात्र आवर्जून ऐकावं, पाहावं, जास्तीत जास्त शेअर करावं आणि जास्तीत जास्त समजून घ्यावं एवढी मी विनंती करतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद.